प्रत्येक सूर्यफूल वेगळं आहे आणि हे सुद्धा AIची मदत न घेता केलेलं आहे. मी काही दिवसापूर्वी माझा मित्र विश्वनाथशी बोलत होतो आणि त्यावेळेला मी त्याला म्हणलं की स्पॅनिश शिकायला लागल्यानंतर मला मराठी भाषेची, कलेची आणि कलाकारांची किंमत खरंच कळली. जेव्हा एका कासा मिला किंवा कासा बातियोसाठी आपण 4,000 रुपये मोजतो तेव्हा आपल्याला कलाकारांची खरी किंमत कळते. म्हणजे हे महागडे म्हणून चांगलं आहे का? तर मुळीच नाही. कलाकारांचं जग किती मोठं आणि किती गुंतागुंतीचं असतं हे त्यांच्या कलेतून कळतं. सूर्याकडे तोंड करून बांधलेलं एल काप्रिचो नावाचं आंतोनियो गाउदीचं एक घर आहे. त्या घरावर सुमारे 6,000 फरशा आहेत. त्या प्रत्येक फरशीवर सूर्यफूल आहे. प्रत्येक सूर्यफूल वेगळं आहे आणि हे सुद्धा AIची मदत न घेता केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये मी अनेक वेगवेगळ्या कलाकारांबद्दल तुमच्याशी बोलणार आहे. तर बघत राहा कथा स्पेनची.